आजपर्यंत ना इतकं डिसरिस्पेक्टफुली माझ्याशी कधीही कोणीही वागलेलं नाही. तू जो काय मोठा प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवलायस ना, त्यामुळे त्या म्हाताऱ्यांनी जरी ठरवलं ना मला जमीन द्यायचं, तरी तो आता देणार नाही. आणि काय पद्धत आहे वागायची? अरे वकिलाच्या ऑफिसमध्ये कोणी अशी गुंडागर्दी करतं का? माझंच चुकलं. नाही, माझंच चुकलं की मी चुकीच्या माणसाला हायर केलं. ती गुंड तो गुंडच. ती इंग्लिश अगदी फाडफाड बोलला ना तरी सुद्धा गुंडच. अरे सर, नमस्कार. आतमध्ये मगाशी जे काही झालं त्याबद्दल मला माफ करा. काय आहे ना, माझ्या करिअरच्या बाबतीत मी थोडं पॅशनेट आहे, त्यामुळे कधी कधी माझा तोल जातो. प्लीज डोंट माइंड. आणि हो, तुमची जी जागा आहे ती आठवड्याभरात मॅडमच्या नावावर करून टाका. माझ्यासाठी प्लीज. तुझ्यासाठी? ए कोण आहेस तू? वेडा झालायस का? आणि मी का करू यांच्या नावावर जागा? हे काय सांगतो. प्रवाशांनी स्वतःच्या सामानाची काळजी स्वतःच घ्यावी. सामान चोरीला गेल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. साहेब, हे तुमचंच सामान आहे. म्हणजे काय बोलतोयस लकी? साहेब, तुमची मुलगी पुण्याला असते ना शिकायला? माहिती आहे मला. आणि आत्ता ती तिच्या मैत्रिणीला भेटायला चालली आहे तिच्या स्कूटरवरून. अरे अहो, आणि नेमका माझा एक माणूस पुण्यातच आहे तिच्या मागावर. आणि साध्या सुध्या गाडीत नाही आहे, ट्रक मध्ये. पुढच्या 2 मिनिटात तुमच्या मुलीला उचलू शकतो. मारायला, उडवायला. चिरडायला, काही करायला. तरी मी मॅडमला शब्द दिलाय ना. आणि साहेब, मी दिलेला शब्द परत घेत कधीच नाही. त्यामुळे तुम्ही एक काम करा, पुढच्या अर्ध्या तासात तुमची जागा मॅडमच्या नावावर करून टाका. काय झालं, कमी आहे का वेळ? बर, ठीक आहे. एक काम करा, 1.5 दिवसात करा. हेही कमी आहे. तुमच्या अपेक्षा वाढत चालल्यातच आहे. बरं ठीक आहे, 3 दिवस. 3 ठीक आहे. तुमचं नाही, माझं नाही. 5 दिवस दिले तुम्हाला. पुढच्या 5 दिवसात तुमची जागा तुम्ही मॅडमच्या नावावर करायची. आणि काय साहेब, असं जर झालं नाही ना तर लकी इथे आहेच, पण तुमची मुलगी पुण्याला आहे, नाजूक, कवळी. साहेब, प्रॉपर्टी कमावता येईल, पण तिथे तुमच्या मुलीला जर काही झालं तर इथे तुम्ही अनलकी व्हाल. आणि हे सगळं ज्या गोष्टीमुळे होत आहे ना, ती प्रॉपर्टी अनलकी ठरेल. त्यामुळे काळजी घ्या, तुमची नाही, मुलीची. नमस्कार मॅम.
कमाल केलीस हं तू खरंच. नाही मला एक सांग, त्या माणसाला एक मुलगी आहे, ती कुठे राहते, तिचं एक्झॅक्ट लोकेशन कसं काय मिळवलंस? त्याचं काय मॅम, या लकीने एकदा का एखादं काम हातात घेतलं ना की मग तो ते काम काहीही झालं तरी पार पाडतोच. काही लिफ्ट आहे, किती वेळ लावते खाली यायला? हो आपल्याला उशीर झालाय, त्यात लिफ्टचा काय दोष? येईल. तुम्हाला ज्या कुठल्या माणसाने माझा कॉन्टॅक्ट दिलाय तो अगदी विचारपूर्वक दिलाय हं? नाही विचारपूर्वकच दिलाय. कसं आहे ना की इतकं क्रूर पण तरी सुद्धा स्मार्ट विचार करणारी माणसं सहजासहजी सापडत नाही. आय एम रिअली इम्प्रेस्ड रिअली. I take that as a compliment. Thank you. अहो ही लिफ्ट खाली आली होती, ती परत वर कशी गेली? आता मला काय माहित. बस मी इथेच वाट पाहत आता. आपण वरती का चाललोय पुन्हा? ॲक्च्युली एक छोटंसं शेवटचं काम बाकी आहे माझं त्या ओनरकडे, तेवढं पटकन करून येतो. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही पुढे व्हा, आपण नंतर भेटू. आणि काळजी करू नका मॅम, तुमचं हे काम पुढच्या 5 दिवसात नक्की होणार, ही या लकीची गॅरंटी आहे. गुड. मी येतो. अरे साहेब, तुम्ही अजून इथेच बसलाय? नाही पण बरं झालं, बरं झालं. काय मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. तुमचा मुलगा परदेशात असतो ना साहेब? परदेशात नोकरीला आहे हो ना? म्हणजे त्याला डोकं पण जरा जास्तच असेल नाही? मग कदाचित तो तुम्हाला सांगेल की बाबा तुम्ही पोलिसात जा किंवा एखादा चांगला मोठा वकील करा आणि आमच्या विरोधात उभे राहा वगैरे वगैरे. आली आली लिफ्ट. चला. ठीक आहे. तुम्ही दोघं इथे काय करताय? हो म्हणजे ते आम्ही ना, काय झालंय? काही टेन्शन आहे का? हा, हो तसं टेन्शनच आहे आम्हाला. वाटलंच मला. काय आहे, तुमच्यासारखी अशी मिडल क्लास लोक प्रॉब्लेम असल्याशिवाय असं वकिलाला भेटायला येणं शक्यच नाही ना. काय झालंय? म्हणजे काय की आम्हाला आमची प्रॉपर्टी आहे ना ती बनीच्या नावावर करायची आहे. म्हणजे वसूला लग्नात आम्हाला ती गिफ्ट द्यायची. हे सगळं आम्ही मनानेच करतोय बरं का. म्हणजे कुणी आम्हाला प्रेशर वगैरे काही केलेलं नाहीये. हो म्हणजे आम्हाला वाटलं की त्यांच्याही भविष्याचा विचार करायला हवा ना. थोडी नडपण होती, छोटासा प्रॉब्लेम होता. आता याच्यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार करत होतो, म्हणून मग आम्ही वकिलाला भेटायला आलो. मग प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुमच्या मुलाची परवानगी लागणार आहे का? अहो मग घेऊन टाका ना त्याची सही. तो सही देणार नाहीये का? म्हणजे आम्ही त्याला कॉन्टॅक्टच करणार नाही आहोत. पण कसं आहे ना साहेब, तुमचा तो मुलगा तिथे परदेशात आहे आणि तुम्ही इथे एकटे. काळजी करू नका हो, काळजी करू नका. मी आहे ना इथे तुमची चांगलीच काळजी घ्यायला. तुम्हाला त्याला कॉन्टॅक्ट करायचं नाही, त्याची सही तर हवी आहे. मग वकील काय करणार आहेत? ते काही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकणार. का?
काय आहे, ही अशा प्रकारची जी कामं असतात ना ती लिगली नाही होत. हां, ही अशी कामं करणारी माणसं ना जरा वेगळी असतात. डोकं चालवून काम करतात आणि मुख्य म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. नाही, पण असा कुणी ओळखीचा माणूस नाहीये ना आमचा. काळजी कशाला करताय? आता मला भेटलायत ना तुम्ही, हं? हो. आणि जयू माझी मैत्रीण आहे हे तुम्हाला माहिती आहे. मी चांगली ओळखते ना तिला. तुम्ही जोपर्यंत बनीच्या नावावरती एखादी प्रॉपर्टी करत नाही ना तोपर्यंत तिला चैन पडणार नाही ना. हे तुम्हाला कसं कळलं? ते राहू द्या, एक काम करा. हे कार्ड घ्या. या माणसाला कॉन्टॅक्ट करा. हां, आणि माझा रेफरन्स द्या त्याला. तो करेल तुमचं काम. बरं, मी निघते. मला जरा घाई आहे. हां, अरे हो, आता इथपर्यंत आलाच आहात तर घ्या भेटून वकिलाला. हां, बसा. माफ करा, आम्हाला थोडा उशीर झाला. नमस्कार, मी सुधीर रानडे नमस्कार. आणि ही माझी पत्नी सौ सुशीला रानडे. नमस्कार. बोला. सॉरी, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला आमचं घर आमचा नातू आणि सुनेच्या नावावर करायचंय. म्हणजे राहतं घर, आणि ते सुनेच्या लग्नाआधी व्हावं अशी आमची इच्छा आहे. सुनेचं लग्न? हो. इंटरेस्टिंग. मग प्रॉब्लेम काय? मग प्रॉब्लेम असा आहे की माझा मुलगा म्हणजे तो बोल, पण तू बोल, तू बोल ना, तू बोल कर. चेनू, मनू, आवरलं का तुमचं? अरे मी ऑफिसला उशिरा जाणार आहे. मी सोडीन शाळेत. चला चला चला, लवकर निघा, उशीर नको व्हायला. चला. जे लहान असतात ते बोलतात तू बोल, नाही जे मोठे असतात ते बोलतात तू बोलायचं. बोल ना, तू बोल, तू बोल ना. काय झालं? काय काय झालंय? एकत्रच? अगदी स्कूलमध्ये जायला नको असं वाटतंय. पण भाऊजी, या सकाळी तर खेळत होत्या. हो का? पण कसं आहे ना वहिनी, आजकाल कोणाच्या पोटात कधी दुखेल सांगता येत नाही ना. तुला माहितीये का, 4 दिवसांपूर्वी या दोघींचं डोकं दुखत होतं एकत्र. आज पोट दुखतंय ना. नाही नाही, मला काय वाटतं ना, आपण यांना डॉक्टरकडे घेऊन जाऊया. हा, मी डॉक्टर कसं ना एवढी मोठी इंजेक्शन लावेल, मग जरा बरं वाटेल आणि आपलं टेन्शन मिटेल. पण मी वेगळंच म्हणतीये. आपण त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया. म्हणजे त्यांना एवढ्या मोठ्या सुईतून सलाईन लावतील. दोघी नाही, सेपरेट. एवढं मोठं इंजेक्शन?
हा तुला तर माहिती आहे तसं ती एवढी मोठी सोय केवढी टोचते मी माहिती काय तुला? म्हणते पण त्यांना दिवसातनं 4 वेळा कडू औषध घ्यायला लागेल. चार नाही 8 वेळेला. आणि जर औषध प्यायलं नाही तर ती नर्स नाक दाबते आणि गट 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 औषध होते तोंडात. पण काय ग तुम्हाला जायला पाहिजे. फसवलं फसवलं नाही दुखत आहे आम्ही दोघींनी फसवलं आजी बाबा खरंच नाही दुखत आहे खरंच. पण काय ग का पोटात दुखत होतं तुमच्या? ते आम्हाला स्कूलमधून प्रोजेक्ट दिला होता फ्लावरिंग प्लांट्सचा, पण आमच्याकडून ते झालं नाही आणि म्हणून आम्हाला स्कूलला जायचं नाही. बाई हे आणि काय नवीन काय सांगता त्यांना? काही लहानपणी आम्ही पण घेऊन जायचो ना फुलं झाडं, विसरलीस का तू? हा अगं पण आपण झाडं लावली होती ना. मग हो ना लावलं होतं, पण आम्ही दोघी 2 दिवस पाणी घालायला विसरलो म्हणून ते खराब झालं. थांब मी दाखवते. अगं काय काय ग किती कोमसलेत. तर काय झालं आपण ना काहीतरी सोल्युशन काढूया. माझ्या आता तुमच्या डावीकडे बघा, तिथे खाली गुलाबाची फुलं असतील. हो एका रोपट्याला कोवळ्यात कळ्या आल्या असतील. हो 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 आहेत आहेत. हा तीच रातराणी. आता ती रातराणी आहे ना, तिची फुलं रात्री उमलते. एक सोल्युशन आहे माझ्याकडे. चला या. आणि मी काय बोलतोय हा आपण आज शाळेत जाणार नाही पण उद्या तर जायला लागेल की नाही? हा मग असं रोज रोज शाळा बंक करून कसं चालेल? हा म्हणून म्हणतोय आपण आता लवकर लवकर निघूया आणि एक सोल्युशन काढूया. आणि बाबाकडे तर ऑलरेडी एक सोल्युशन आहे. हा चला 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 बाय बोला. चलो चलो बाय 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 बाय. अगं बाई आत्या 10 मिनिट थांबा, वरणाला फोडणी घालते आणि लगेच जेवायला वाढते. काय भूक लागली आहे ना? आणते. सांगते ती. हा काय काय झालं? उलटी? मग मग डोकं दुखते. दात दुखतंय का? दात दुखतंय मग गाल दुखताय. तू चमचा घेऊन मी आणते. मग काय होतंय? काय होतंय? काय खाणं खुणं करतायत ना, काय कळतच नाही. पटकन फोडणी दे मला, दे ताट करून मी देऊन येते त्यांना. चालेल. आय बाई डोकं भणभणायला लागले बहुतेक यांचं बुके. सॉरी पण खरं सांगायचं तर असं लिगली काही करता येणार नाही. तुमच्या सुनेच्या आणि नातवाच्या नावावर जर का घर करायचं असेल तर तिकडे तुमच्या मुलाची परमिशन ही लागणारच, म्हणजे त्याची सहीही लागणारच. आणि त्याशिवाय काही करता येणार नाही. पण मी तुम्हाला एक सजेशन देतो, तुम्ही तुमच्या मुलाशीच कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. येतो आम्ही. हे बघा खूप उन्हाळा आहे, त्यामुळे खूप पाणी प्या आणि छान फ्रेश राहा. ओके. तुमच्यापैकी एक जण जरी कोमेजला ना तर मला अजिबात नाही आवडणार. कळतंय ना तुम्हा सगळ्यांना? मी तुमच्याशी बोलतेय. मला खूप वाईट वाटेल आणि मग मी फटके पण देईन. ऐकताय ना माझं? भरपूर पाणी प्यायचं असतं. वसुंधरा हो ना